मागील अनेक वर्षापासून सुरू असलेला कबालनाम्याचा प्रश्न आता कुठं मार्गी लागला, परंतु कबालनामे मिळत नाहीत लाभधारकांना. त्याच्यामध्ये काही राजकारण होते का? गेल्या अनेक वर्षापासून कबालनाम्याच्यासाठी वार्ड नंबर 4 मधले सर्व नागरिक त्रस्त आहेत. अगोदर असं वाटत होतं की आता हे आमदार आहेत तोपर्यंतच ह्याला विरोध करतील, पण पुन्हा लोकांनी त्यांना निवडून दिलं. निवडूनच नाही तर आता मंत्री म्हणून या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून काम करत असताना काहीच नाही त्याच्यात, फक्त कुठंतरी ह्या लोकांच्या कबालनाम्याला आडवणूक करणं एवढाच मला वाटतं दृष्टिकोन सध्याच्या मंत्र्याचा मला वाटतं पाहायला मिळतं. संधी मिळालेली आहे, संधी मिळाल्याच्या नंतर गोरगरीब माणसाचा आशीर्वाद घेतला पाहिजे. ह्या माणसाला आज उन्हातानामध्ये इथं उपोषण करायची किंवा चक्रा मारायची, एक जरी तुम्ही फोन केला अधिकाऱ्याला सगळं तयार आहे, फक्त मी सांगितल्याशिवाय. अरे म्हणलं किती दिवस तुम्ही आता किती दिवस लागणार आहे सांगायला? आता तुम्हाला काय अडचण आहे? बरं ठीक आहे, तुम्ही कबालनामे दिले तर क्रेडिट तुम्हालाच मिळणार आहे. लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन जसं निवडणुकीत नाचले, आमच्या दोघांच्या वर त्यांना नाचवली का दादा, तसं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट मिळू शकणार आहे. पण काहीच करायचं नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीची दहशत, ज्या पद्धतीचं राजकारण आपल्या अहमदपूरमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून, खालचे अधिकारी ऐकत नाहीत तर वरिष्ठ अधिकाऱ्याला जाऊन दम द्यायचं, हे माझ्या विरोधात राहिलेलं आहे, त्याला जाग्यावर सस्पेंड करून टाका, त्याची बदली करून टाका, त्याला निलंबित करून टाका. मला वाटत नाही मंत्र्याचे काम असू शकते. आणि पुन्हा राहून राहून म्हणायचं अंत्यशेवरचं पाणी मी मतदारसंघात आणतो, आणि त्या शंकर धोंडगे अण्णाला हेनच उठून दिले. पाणी तिकडलं शंकरांना धोंडगे म्हणतात, मी इथून पाण्याचा एक थेंब जाऊ देत नाही. म्हणजे पाणी आणायचंही नाही कुठलंच. म्हणजे अशा पद्धतीचं काम करणार, ज्याला नाचता येत नाही त्याला अंगण वाकडं म्हणल्यासारखं काहीच करायचं नाही, फक्त लोकांची दिशाभूल करायचं, गोरगरीब माणसांच्या ताटामध्ये माती कालवायची. अशा पद्धतीचं राजकारण करून मला वाटत नाही त्यांचं चांगलं होऊ शकत. त्याला माझं आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की खूप मोठी चांगली संधी मिळालेली आहे, तुम्ही काम करा, विकासाचे काम करा. या मतदारसंघाला पुढे नेण्याच्यासाठी जे जे काही मदत लागेल त्यासाठी आम्ही असो, दादा असो, सिद्धार्थ असतील, सोमेश्वर असतील किंवा आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी. पण अशा पद्धतीनं राजकारण जर तुम्ही करणार असाल तर आता खूप झालंय. आम्ही घरी बसलेलो आहोत, पण जर तुम्ही आम्हाला आणखी जागी करत असाल तर उद्या रस्त्यानं फिरणं सुद्धा या ठिकाणी मुश्किल होईल. अशा पद्धतीची विनंती वजा या ठिकाणी त्यांना मी जाहीरपणानं आव्हान या ठिकाणी करणार आहे की आता गोरगरीब माणसाचा छळ करण्याचा प्रयत्न आपण करू नये. विकासाचं राजकारण करा. या मतदारसंघात आता आपल्याला माहिती आहे जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी विम्याचे पैसे आपल्या मतदारसंघात आले. आज जर आपण औसा किंवा बाकीचे, खरं तर तुम्ही मंत्री आहेत, तुमच्या मतदारसंघात सगळ्यात जास्त पैसे यायला पाहिजे होते. कोणच खुश नाही, कुणासाठीच कामं नाहीत. आज मला सांगा, तुम्ही लोक इथे आलेत म्हणले की इथले अधिकारी गेले निघून, कोण सांगितलं त्यांना जायला? काय त्यांना लातूरला काही बैठक होते? 5 वाजता बैठक असते, 6 वाजता बैठक असते, आणि त्या अधिकाऱ्याचं काय चूक आहे? बघा, मी सांगितलं तसं ऐकलं पाहिजे, नाही तर तुम्हाला गडचिरोलीला पाठवेल, तुम्हाला निलंबित करेल. अशा पद्धतीनं या ठिकाणी दमदाटी करून सहकार मंत्री या ठिकाणी आपला रुबाब दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. खरं तर त्यांनी विचार करायला पाहिजेत. ते जरी 30,000 निवडून आले तर आम्ही सगळे एकत्रित आल्याच्या नंतर किती हजारांना पडू शकते त्याचाही विचार त्यांनी या ठिकाणी केलेला पाहिजे. आजही त्यांच्यापेक्षा जास्त मतं या मतदारसंघामध्ये विरोधात आहेत. प्रत्येक वेळेस चुकल्या देऊन खेळी करून निवडून, बरं ठीक आहे तुम्ही आलात, आम्हालाही आनंद आहे. आमच्या मतदारसंघाला मंत्रीपद मिळाले, सहकार मंत्री म्हणून तुम्ही काम करत असताना सगळ्या गोरगरीब माणसाला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करावे, एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा या ठिकाणी आहे. मला तर वाटतं की अधिकारी आता 30 तारखेपर्यंत देतो म्हणून लागलेत. त्यांना मला जाहीरपणाने या ठिकाणी सांगायचंय, उद्या येऊन तुम्ही बसून दिलं तर तुम्हाला कोणी या ठिकाणी रोखणार आहे? आम्ही कुठे तुम्हाला रोखणार? तुमच्या हाताने द्या, कारण तुमच्या हाताने दिल्याच्या नंतर तुम्हाला चांगलं वाटेल आणि लोकांना घ्यायला चांगलं वाटेल. थोडं अधिकाऱ्यांची काही मुस्कटदाबी केली जाते का या कामासाठी वाटतं का? आता तुम्हाला माहिती आहे किती अधिकाऱ्याला निलंबित केलंय, तर दम देऊन
त्या बीडीओनं बदली करून निघून गेला इथून. मी सांगलं त्याला निलंबित कर, नाहीतर तुला कुठंतरी बाहेर पाठवतो. कितीतरी अधिकाऱ्याला तुम्हाला सांगतो, काही लोकांच्या बदल्या केल्या, काही लोकांना निलंबित करून टाकलं. आता हे सुद्धा कशातला प्रयत्न आहे. आता तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे, सिद्धार्थची आता त्या मॅडम म्हणतात सिद्धार्थ म्हणल्याच्या नंतर मी लेखी देत नाही, कारण तिकडून सांगितलेलं आहे, त्यांना माहितीच नाही आम्ही दोघं इथे येणार. त्यांना सांगितले असते हे आलेत का, अरे मला आम्ही यायची गरज नाही, काय नाही, तुम्ही राज्य करा ना, चांगले काम करा. पुढच्या वेळेस आता आम्हाला एवढे तर मतं मिळालेत, काम करून पुढच्या वेळेस आमचं जिपॉटची जप्त करा की तुम्ही, आम्हालाही चांगलं वाटेल. अशा पद्धतीनं या ठिकाणी व्यवहार करायचा आणि काहीच नाही हो, 1000 रुपये वाटून निवडून यायचं. म्हणजे मतदारसंघामध्ये एकाधिकारशाहीला सुरुवात झाली असं म्हणायचं का आपण? आजच नाही, पूर्वीपासूनच आहे. एकाधिकारशाहीलाच आपण निवडून द्यालो. कुठं तिथं लोकशाही आहे. 3 दिवस अगोदर डिपॉझिट जाऊ लागतं, ते स्वतः सांगू लागते मी 3ऱ्या क्रमांकावर आहे. आता त्यांना माहीत झालं ह्यांना काय लागतंय. एक दिवशी ताण लागल्याबरोबर पाणी पाजलं की झालं, आत्मा तृप्त झाला सगळ्यांचा. आणि म्हणून त्यांना असं वाटतं माझं कोण वाकडं करू शकणार आहे. पण आता आमच्याही काही चुका झाल्यात, मला वाटतं आता सुधारून घ्यावं लागलं. साहेब, सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी इथं आंदोलन करून हे कबलनामे मिळवण्यासाठी प्रयत्न त्यांना नाहीये, पण कुणाची तरी लाड पुरवण्यासाठी हे रोखण्यात आले असं वाटतं. एक मिनिट आहे का, सिद्धार्थला इथंच म्हणून नाही, आता आपल्या सगळ्याला माहिती आहे, आज आपल्या महाराष्ट्रातच नाही तर तालुका प्लेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा या ठिकाणी उभं केलेला आहे आणि त्याचं सुशोभीकरण आज या ठिकाणी केलेलं आहे. असं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते का? काहीतरी त्यांचं त्या ह्याच्यामध्ये योगदान आहे का? त्या सगळ्या मला जवळून सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि मग नसताना सुद्धा मग तिथं जाऊन नाही मीच त्याचं उद्घाटन करणार आहे, मीच हे सगळं केलेलं आहे. अरे म्हणलं सगळ्याला जगाला माहिती आहे, पण ठीक आहे, सगळं आता तुम्ही आमदार आहेत, मंत्री आहेत, तुम्हीच केलंय. शोभल अशा पद्धतीने तर आपण त्याचं क्रेडिट घेतलं पाहिजेत ना. कबाल्याचाही तेच प्रश्न आहे. सिद्धार्थ नसता तर ते होणार आहे का? सांगा ना. मग आता सिद्धार्थच्या बद्दल एवढी भीती का? मला वाटतं काय मोठा माणूस झाला सिद्धार्थ, आणि तुम्हीच मोठं केलेलं आहे. माझी आपल्या सर्वांनाच विनंती असणार आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नसतंय. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्याला जर हक्काने मिळत नसेल, कुणी प्रेमानं देत नसेल तर हिसकावून घेण्याची ताकद ठेवली पाहिजे. तोच या ठिकाणी मार्ग आहे. 30 तारखेला जर नाही दिले, माझी तर विनंती आहे मंत्री महोदयाला, उद्याच तुम्ही द्या. आम्ही जाहीरपणानं ह्या तुमच्या समोर त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करू. खूप चांगलं काम मंत्री महोदयानं केलंय, म्हणून या ठिकाणी तुमचा गौरव करू. खरं तर तुमचं पेढे वाटून स्वागत करू आम्ही. तुम्ही जर दिलात तर चांगलं वागला तर खूप चांगलंच होणार आहे. सगळ्या गोष्टी मतदारसंघाचं चांगलं होणार आहे. आणि आमची इच्छा राहील नाही आता किती दिवस लढवायचे आम्ही. सिद्धार्थ कुमारला हे पत्र देऊ नये असं सहकार मंत्र्याचं म्हणणं आहे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? माझं म्हणणं आहे वाटते काय? सिद्धार्थची भीती खाल्ली आहे, त्या धडकी भरलेली आहे त्यांना. सिद्धार्थ म्हणलं की त्यांना असं वाटतं की आता काय घेते की माझं मंत्रिपद बी काढून घेते की काय वाटतं. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून त्यांना सुद्धा की हे काम हे शोभणाऱ्या गोष्टी नाहीत. पण हे आजचा विषय नाही, इथं काही अडचणी नाही. माग सुद्धा ह्यांनीच अडचणी निर्माण केल्या काय का, तिथूनच सगळ्यात जास्त मत आहेत त्यांना. मत देणाऱ्या लोकांची ही अवस्था आहे, बाकी आमच्यासारख्याची काय असेल. तेव्हा माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की असं आडवाडी करू नये, चांगल्या कामाला जर कबाले दिले नाही तर यापुढे आंदोलन तर करणारच आहे, तर तुमचं त्या आंदोलनाला पाठिंबा असणार आहे. आता मी तुमच्या समोर अधिकाऱ्याला बोललेलं ऐकलं तुम्ही, दादाचं माझं. आता हे आंदोलन तुमचं राहील नाही. 30 तारखेपर्यंत आपण त्यांना मुद्दत दिलेली आहे. 30 तारखेला काही फार लोक यायची गरज नाही. आम्ही 2, 3, 4, 5 जण आपण, आणि तुम्ही थोडीशी मदत केला तर बरं होईल.